हा. नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, आजचा विषय हा तसा मोठा विषय आहे. हा विषय मागच्या 1400 वर्षात जे काही झालं त्याचा उहापोह करणारा हा विषय आहे. आणि हा विषय आपल्यासोबत मांडणार आहेत ते म्हणजे दहशतवादाच्या अभ्यासक आणि मागचे अनेक वर्ष दहशतवाद म्हणतो तो भारतीय असेल किंवा जागतिक असेल त्याचा अभ्यास केलेल्या स्वाती तोरसेकर या आपल्या समोर हा विषय मांडणार आहेत. स्वाती तोरसेकर यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे. पण तरीही मी आज तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे की हे पुस्तक आहे इस्लामिक दहशतवाद भारतीय आणि जागतिक. हे पुस्तक स्वाती तोरसेकर यांनी लिहिलेलं आहे. साधारण 5-6 वर्षापूर्वी लिहिलेलं हे पुस्तक आता आउट ऑफ प्रिंट आहे आणि लवकरच प्रतिपक्ष प्रकाशनामार्फत आम्ही त्याचं पुनर्प्रकाशन करणार आहोत. या पुस्तकात म्हणजे मराठी मधला दहशतवादाबद्दलचा इन्सायक्लोपीडिया असं जर या पुस्तकाला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण दहशतवादाबद्दल मराठीत एवढं खोलवर अद्याप कोणीही लिहिलेलं नाहीये आणि ते स्वाती तोरसेकर यांनी लिहिलेलं आहे. आणि आज मी या पुस्तकातला एक कोट घेऊनच जे स्वाती तोरसेकर यांनी लिहिलेला आहे तो कोट घेऊनच मी या मुलाखतीला सुरुवात करणार आहे. तर तो कोट असा आहे मित्रांनो, आणि तो महत्वाचा कोट आहे. तो तुम्हाला कळेल की मी हा कोट का घेतला. यामध्ये पाकिस्तानी ब्रिगेडियर श्री एस के मलिक यांचा हा कोट आहे. आणि त्यांनी पुराणिक कॉन्सेप्ट ऑफ वॉर या आपल्या पुस्तकात दहशत म्हणजे काय याचं वर्णन केलेलं आहे. त्यात मलिक म्हणतात की शत्रूच्या हृदयात भरवलेली दहशत हे केवळ साधन नव्हे, तेच एक साध्य आहे. शत्रूच्या हृदयात एकदा दहशत भरली की मग आणखी काही वेगळं करावे लागत नाही. जिथे साधन आणि साध्य एकरूप होतात असा हा एक मसला आहे. आपला निर्णय शत्रूवर लादण्यासाठी साधन म्हणून दहशत वापरायची नसते, तर आपल्याला हवा असलेला तो निर्णय आपण त्यांच्यावर लादत असतो. मंडळी, हा तो कोट आहे ब्रिगेडियर पाकिस्तानी ब्रिगेडियर ते आता रिटायर्ड आहे मलिक यांचा कोट आहे. लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी जे पुराणिक कॉन्सेप्ट ऑफ वॉर हे पुस्तक लिहिलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जगभरात दहशतवाद सुरू झाला, तो पोपावला गेला. आता तोच दहशतवाद कुठल्या वळणावर आहे ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. आणि अर्थातच आपण स्वाती तोरसेकर यांची मुलाखत घेणार आहोत. स्वातीजी नमस्कार. खूप वेळ तुम्हाला तात्काळत राहावं लागलं. नाही, महत्वाचा रेफरन्स आहे तो आणि तिथून सुरुवात करणंच हा. महत्वाचं. हो हो. तर स्वातीजी, हे मलिक यांचं वक्तव्य आणि आता सौदीतील एका माजी लष्करी अधिकारी त्याचं वक्तव्य ते मी नाही सांगणार, ते तुमच्याकडूनच आम्हाला ऐकायचंय. याबद्दल सांगा. जरूर. मलिक यांचं जे पुस्तक आहे ना त्याची थोडी बॅकग्राऊंड देते. आणि हा. एस के मलिक ब्रिगेडियर, रिटायर्ड ब्रिगेडियर आहेत. हे जे पुस्तक पुराणिक कॉन्सेप्ट ऑफ वॉर म्हणजे पुराणामध्ये युद्ध कसं लढलं जायचं आणि त्याचा आधार काय होता, ह्याच्यावरचं हे अत्यंत सविस्तर असं पुस्तक आहे. आणि त्यातलं सार जे आहे ते आता आबा माळकर यांनी तुम्हाला वाचून दाखवलं की तुम्हाला प्रत्यक्षात युद्ध करायची गरज नाही, रक्त सांडायचीही गरज नसते. तुम्ही शत्रूच्या हृदयामध्ये अशी दहशत निर्माण करा, असा धाक निर्माण करा की तो तुमच्या इच्छेनुसार स्वतःहून ऍक्शन्स घेत जाईल. आणि मग त्याच्यामधून जी होते ती रक्त न सांडता सुद्धा तुम्हाला विजय प्राप्त करता येतो. ही पुराणिक कॉन्सेप्ट ऑफ वॉर आहे. हे पुस्तक इतकं महत्वाचं होतं की त्याला जनरल जियाउल हक यांनी प्रस्तावना लिहिली होती. आणि एक वेळ होती की पाकिस्तानच्या सैन्यामध्ये प्रत्येक शिपायाला
हे पुस्तक वाचण्याचं अनिवार्य होतं. त्यांना त्याचं पठण करणं आणि ते समजावून घेणं, आत्मसात करणं, इतकं मोठं महत्व असलेलं हे पुस्तक आहे. आणि आता आबांनी ते वाचून दाखवलं, मी थोडंसं विशद पण केलं. ही जी पार्श्वभूमी आहे सगळी, त्याच्या पार्श्वभूमीवरती आज तुर्की अल फैसल हे सौदी अरेबियाचे माजी गुप्तचर प्रमुख आहेत. म्हणजे जसे आपण इथले आपले रॉचे माजी प्रमुख म्हणून विक्रम सूद आहेत, जे अनेकदा मुलाखती देताना वगैरे तुम्ही बघता, तशाच पद्धतीचे गुप्तचर प्रमुख तुर्की अल फैसल आहेत. आणि त्यांनी गाझामध्ये जे काही चाललेलं आहे, हमासनी केलेला हल्ला आणि इस्रायल करत असलेलं प्रत्युत्तर, याच्या संदर्भाने एक त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला या पद्धतीने युद्ध लढण्याची गरज नाही. हमास चुकीच्या मार्गाने जातोय, त्यांना तो मार्ग अवलंबण्याचा त्यांचा हक्क मी मान्य करतो, असं तुर्की अल फैसल म्हणतात. परंतु हाच एकमेव मार्ग आहे असं तुम्ही धरू नका, इतरही मार्ग असतात. आणि मग ते मार्ग कुठचे हे सुचवताना तुर्की अल फैसल यांनी म्हटलेलं आहे की नागरी असहकार, सिव्हिल डिसोबिडियन्स, सिव्हिल डिसऑर्डर हे खूप मोठं शस्त्र असतं. आणि हे शस्त्र जे आहे, तुम्हाला वाटेल की केवळ नागरी असहकार म्हणजे काय, तर निशस्त्र लढा, नागरिकांनी दिलेला निशस्त्र लढा म्हणजे नागरी असहकार. तो सरकारशीच आपल्या असहकार करायचा, सहकार्य द्यायचं नाही सरकारला, अशा पद्धतीचा हे जे मार्ग आहे, तो कसा काय प्रभावी ठरेल असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर तुर्की अल फैसल यांनीच उदाहरण दिलेलं आहे की नागरी असहकार वापरूनच भारताने ब्रिटिशांना नमवलं आणि स्वातंत्र्य मिळवलं. आणि पूर्व युरोपातली देशांनी सोव्हिएट संघापासून सुद्धा स्वातंत्र्य मिळवलं. तेव्हा पॅलेस्टीनची जी जनता आहे, हमास आहे किंवा अन्य संघटना आहेत, यांनी ह्याचा कित्ता गिरवावा, हा मार्ग जास्त त्यांना श्रेयस्कर ठरेल, असं ते वक्तव्य तुर्की अल फैसल यांनी केलेलं आहे. अच्छा. मला एक प्रश्न याच्यात विचारायचा आहे की इस्लामचा इतिहास हा साधारण 1400 वर्ष जुना आहे. या 1400 वर्ष जुन्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच असं होत आहे का की पुराणातला मार्ग तुम्ही अवलंबू नका, पण एक गांधी मार्ग किंवा गांधीवादी मार्ग तुम्ही अवलंबा? काय सांगा त्याच्याबद्दल? एक थोडस परत म्हणजे तुम्ही इस्लामचा इतिहास म्हणलात, म्हणून आपण थोडस लोकांना सांगायला पाहिजे आहे की एकंदरीतच तुम्ही बघाल की इस्लाम धर्म म्हणून जेव्हा लोकांनी स्वीकारला आणि त्याचे जे अनुयायी होते, या धर्मामध्ये कुठेही तुम्हाला आपणच आपल्या राजाच्या विरोधामध्ये बंड करणं किंवा त्याच्या विरोधात जाऊन त्याला सत्तेवरून खाली खेचणं, आपल्याला हवी असलेली राजसत्ता पुन्हा प्रस्थापित करणं, या गोष्टी त्यांच्या कॉन्सेप्ट मध्येच नव्हत्या. कारण असं असं होतं की हे सांगितलं गेलेलं होतं की सर्व मुस्लिम प्रजा जी आहे त्यांचे आधी 3 भाग पाडलेले होते, तुम्ही कुठल्या प्रकारच्या राजवटीत राहता. तर पहिली राजवट जी आहे ती दारुल इस्लाम, म्हणजे जिथे इस्लामी राजा आहे, तो इस्लामचेच कायदे मानणार आणि त्यानुसार राज्य चालवणार, त्याच्यामुळे त्याच्या विरोधात बंड करण्याची गरज नाही. दुसरा कुठला, तर दारुल हरम, म्हणजे जिथे मुस्लिम हे अल्पसंख्या आहेत आणि त्यांच्यावरती नॉन मुस्लिम राजवट ही राज्य करत असेल, तर मग ती तुम्ही युद्धभूमी माना आणि तिथे त्यानुसार तुमचं वर्तन असलं पाहिजे. तिसरा जो आहे तो दारुल अमन, म्हणजे जिथे फारच अगदी अत्यल्प म्हणजे 1%, 1.5%, 2% मुसलमान असतील, तर त्यांनी तिथे शांतता पाळावी, हळूहळू करत आपली लोकसंख्या वाढवावी. आणि ती एकदा लक्षणीय झाली की मग त्यांच्या भूमीचं जे रूपांतर आहे ते दारुल हरम मध्ये होईल आणि मग तिथे त्यांना युद्ध छेडता येईल. अशी ही सगळी जी विभागणी होती, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की मुस्लिम प्रजेला आपल्या मुस्लिम राज्यकर्त्याच्या विरोधामध्ये बंड करायची कधी परवानगीच नव्हती. तो त्यांच्या कॉन्सेप्ट मध्येच बसत नव्हता. पण एक अल तमिमी म्हणून जो विचारवंत निर्माण झाला, त्यांनी असं प्रतिपादन केलं
की राज्यकर्ता मुस्लिम आहे, बरोबर आहे, परंतु तो जर का मुस्लिमांच्या नियमांनुसार राज्य करत नसेल, शरियानुसार राज्य करत नसेल, तर मात्र मुस्लिम बांधवांना त्याच्या विरोधामध्ये बंड करण्याची अनुज्ञा मिळते. आणि ही एक त्यांनी वानगी दाखल हाच मुद्दा घेऊन हसन अल बन्ना असतील किंवा आपले इजिप्तचे सय्यद कुतुब ह्यांनी स्वतःची एक थिअरी तयार केली आणि अगदी इस्लामी देशात सुद्धा इस्लामी राज्यकर्त्याच्या विरोधात सुद्धा बंड केलं जावं म्हणून त्यांनी एक आवाहन केलेलं होतं. परंतु तुम्ही एकंदरीत बघाल तर 1400 वर्षांचा जो इतिहास आहे त्या संपूर्ण इतिहासामध्ये म्हणजे युद्ध कधी करावं, राजा विरुद्ध बंड कधी करावं याचे काही निकष असतील, पण त्याचं स्वरूप मात्र अगदी व्यवस्थित त्यांना जे त्यांच्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे असं संघटना सांगतात आपल्याला, त्यानुसारच ते राहिलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी जो मार्ग स्वीकारलेला होता तो जिहादचा होता. जिहाद शब्दाचा अर्थ असं म्हणतात की तो स्ट्रगल आहे, तो एक संघर्ष आहे. आणि काही जण त्याचा जो अर्थ आहे तो आत्मोन्नतीसाठी करायचा संघर्ष असा म्हणतात. तर काही जण जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये निशस्त्र लढ्याची कल्पनाच नव्हती कधी, फक्त सशस्त्र लढाच त्यांच्या डोक्यामध्ये होता. आणि त्यानुसारच म्हणजे गेली 1400 वर्ष जिहाद करायचा म्हणजे सशस्त्र लढा, ही गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये पूर्णपणे भिनलेली आहे. धर्मप्रसार करायचा दुसऱ्या एखाद्या देशामध्ये, जर का इस्लाम वाढवायचा आणि तिथे इस्लामी सत्ता स्थापन करायची, दारुल इस्लाम निर्माण करायचा असेल तर तुम्हाला जिहाद करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सशस्त्र लढा दिला पाहिजे. ही गोष्ट अगदी त्यांच्या रक्तात भिनलेली आहे असं आपण म्हणू शकतो. अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा तुर्कल फैसल जे आहेत तुर्की, ते सांगतात की तुम्हाला दुसरा मार्ग उपलब्ध आहे आणि तोही तुम्ही खरा वापरला पाहिजे. तर हा खूप मोठा फरक आहे की गेल्या 1400 वर्षामध्ये त्यांनी कधी हा विचारच केलेला नव्हता की दुसरं काही होऊ शकतं म्हणून. बरोबर, अगदी. मलिक यांचं पुराणिक कॉन्सेप्ट ऑफ वॉर आणि त्यानंतर तुर्क म्हणतात गांधीवाद, हा जो बदल झालेला आहे यामागचं नेमकं कारण काय असावं? नेमकं कारण आपण म्हणतो की आता तुर्की अल फैसल आहेत त्यांचं तुम्ही जर का पूर्ण ते भाषण बघितलं, म्हणजे ज्याचा आपण हा, आता संदर्भ घेतोय, तर त्याच्यात बरोबर. तुम्हाला दिसून येईल की त्यांनी पूर्णपणे पॅलेस्टाईनच्या जनतेचं समर्थन केलेलं आहे. ते असं म्हणत नाहीत की पॅलेस्टाईनच्या जनतेची मागणी ही गैरवाजवी आहे. पॅलेस्टाईन जन्माला यायला पाहिजे आणि तिथल्या जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्क असला पाहिजे, हे मानणारे तुर्की अल फैसल आहेत. ते असंही म्हणत नाहीत की हमासचा सशस्त्र लढा हा चुकीचा आहे. त्यांनी कुठेही हमासनी जी अमानुष कृत्य केली त्याच्याबद्दल त्यांचा फार असा गंभीर धिक्कारही केलेला तुम्हाला दिसणार नाही. पण त्यांचं म्हणणं असं आहे एकंदरीतच की ज्या पद्धतीने तुम्ही हा मार्ग जेव्हा स्वीकारता सशस्त्र लढ्याचा, त्यावेळेला काय होतं याचा विचार करा तुम्ही, की तुम्हाला जी एक बॅड पब्लिसिटी मिळते, म्हणजे इस्लामी संघटना किंवा या त्यांना आक्रमक, जहाल किंवा कट्टरपंथी असं न म्हणतात थेट दहशतवादी असा शिक्का का बसतो. ह्याचं कारण असं की ते जी कृत्य करतात, अमानुष कृत्य करतात, ती आपण केली म्हणून कबुली देतात आणि मग त्याची स्वतःहून जाहीर वाच्यता करतात आणि त्याला प्रसिद्धी देतात. ह्याचं कारण असं की हा सगळा जो म्हणजे जिहादचा जो रस्ता त्यांनी घेतलेला आहे आणि ते जे स्वरूप आहे त्याच्याशी त्यांची मर्दुमकी जोडली गेलेली आहे. आणि अच्छा. मर्दुमकी म्हणजे असं आहे की हिंदू धर्मामध्ये तुम्ही जर का म्हणाल की सैनिकांनी तुमच्या जाऊन एखादा प्रांत जोरावरती, त्यांच्या मनगटाच्या जोरावरती, तलवारीच्या जोरावर अगदी पादाक्रांत केला आणि तिथे आपलं राज्य प्रस्थापित केलं. पण तसं करणाऱ्यांमध्ये सुद्धा शिवाजी महाराज हा आपला आदर्श आहे की ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून जी आहे ती मान मराताबांनी तिला परत पाठवली. ही तुमची पद्धत आहे.
आणि मग असं ज्या वेळेला एखादा म्हणजे जिंकून सुद्धा आपल्या हातात आलेल्या स्त्रीला सन्मानाने वागवतो, ती विवाहित स्त्री आहे, तिला तिच्या घरी सन्मानाने पाठवतो साडी चोळी देऊन, हा तुमच्यासाठी मर्दुमकी आहे, हा तुमच्यासाठी गौरव आहे, ही तुमची संस्कृती आहे. त्यांच्या संस्कृतीमध्ये तसं नाही लिहिलेलं. त्यांच्यासाठी मर्दुमकी काय आहे? मर्दुमकी हीच आहे की तुमच्या हातात जर का एखादी असहाय्य स्त्री सापडली तर तिचं काय करायचं, ते हमासनी करून दाखवलेलं आहे. ते त्यांच्या मर्दुमकीचं लक्षण आहे. त्याच्यात ते पुरुषार्थ मानतात. तुमच्या समोर महिला आहे का लहान मूल आहे का म्हातारा माणूस आहे ह्याचा विचार करत नाहीत. जर तुम्ही त्यांचे विरोधक असाल, तुम्ही त्यांचे शत्रू असाल, तर तुमच्याशी कसं वागायचं हे त्यांच्यासाठी अत्यंत स्पष्ट रेषा आहे. आता अशा पद्धतीने ज्या वेळेला हमास वागतं आणि आम्ही हे सगळं केलं म्हणून जगाला ओरडून सांगतं, स्वतःच व्हिडिओ अपलोड करतात, फोटो अपलोड करतात, बातम्या देतात, त्यावेळी त्यांना संपूर्ण अरबी जनतेच्या मनावरती हेच ठसवायचं असतं की बघा, की गेली 1400 वर्ष तुम्हाला ज्या जिहादचं वर्णन करून सांगितलेलं आहे तो जिहाद आम्ही इथे करतो आहोत इस्रायलच्या विरोधामध्ये. आणि म्हणून आम्ही वीर आहोत, आम्ही शूरवीर आहोत, आम्ही मर्द आहोत. आणि आम्ही आमचं जे शौर्य आहे ते आम्ही तुमच्या समोर असं दाखवतो. म्हणजे आम्हाला तुम्ही तुमचे नेते म्हणून स्वीकारा. आणि ते स्वीकारायचं असेल तर काय, तर ते मला हे करावं लागतं. हे अशा पद्धतीमध्ये ती जी मानसिकता आहे त्या मानसिकतेमधून त्यांनी हे सगळे प्रकार केलेले दिसतात. असं जरी असलं तरी सुद्धा तुर्की अल फैसल यांना दुसरी बाजू का सांगावी लागली हे सुद्धा महत्वाचं ठरतं. आणि त्याच्यासाठी मी म्हणेन की एकंदरीत अरबी जगतामध्ये त्यांच्या मानसिक परिस्थितीमध्ये एक खूप मोठा बदल घडून येतोय. आणि ही जी पूर्वीची जी सगळी लक्षणं होती गौरवाची, पुरुषार्थाची, मर्दुमकीची, ती खरोखरच तशी आहेत का, ती गौरवास्पद आहेत का, अशी शंका आज अरबी जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. तिचे तरंग त्या तुर्की अल फैसल पर्यंत पोहोचतात आणि म्हणून त्यांनी हे बोलून दाखवलं असेल अशी माझी कल्पना आहे. हो, बरोबर आहे. पण मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही हे एक कारण सांगितलं अगदी योग्यच आहे, पण मला असं वाटतं की आजपर्यंत जो सशस्त्र दहशतवाद झाला तो मग अमेरिकेच्या भूमीत झाला, भारताच्या भूमिकेत तर आतापर्यंत होत होता, अफगाणिस्तानमध्ये झाला, सिरिया लिबिया आहेतच, इस्रायल तर नेहमी भोगतय. पण असं सशस्त्र लढा करून आपल्या हातात काहीही मिळत नाही, उलट आपण उद्ध्वस्त होतोय, याची कुठेतरी भीती या तुर्कियनला असेल का? आणि एक वेळ अशी येईल की बाबा या दहशतवादामुळे संपूर्ण इस्लामच कोलॅप्स होऊन जाईल आणि संपूर्ण जग इस्लामच्या विरोधात येऊन एक कुठेतरी इस्लामला मोठा धक्का बसेल. आता पाकिस्तानची जी परिस्थिती आहे तिथे खायला अन्न नाही आणि लोक उभी करत नाहीत, त्याचं मूळ कारण दहशतवाद. असं कुठेतरी भय या दहशतवादाच्या विरोधात निर्माण झालं आहे का? हा, हेच खरंय. म्हणजे मी जे म्हटलं की जनमत सगळं हा, बदललेलं आहे अरबस्तानातल्या जनतेचं, हा, तिथेच ते दुवे जोडले गेलेले आहेत. आणि हा, बघा तुम्ही की सप्टेंबर 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर जी एक हा, प्रचंड प्रसिद्धी मिळाली, मुळात इस्लाम म्हणजे काय, त्याचे मार्ग काय, ते कशा पद्धतीने लढा देतात, ते ज्यांना पकडतात म्हणजे त्या शरणार्थ्यांना अपहृतांना कसं वागणूक देतात, ह्या सगळ्याबद्दल इतकी प्रचंड चर्चा आणि उहापोह झालेला आहे की संपूर्ण जगामध्ये जे सामान्य मुस्लिम राहतात त्यांच्यासाठी हा मार्ग काही त्यांनाही पसंत आहे असं नसतं. त्यांना त्यांचा धर्म पाळायचा असतो, त्यांना घरामध्ये आपला धर्म पाळायचा आहे, आपलं कुटुंब तसं वाढवायचंय, त्यांची त्यांची संस्कृती असेल ती जपायची आहे. आणि अर्थार्जनासाठी ही माणसं बाहेर पडतात, केवळ आपला देश सोडून अन्य ठिकाणी जातात आणि तिथे ज्यावेळी ते अन्य लोकांमध्ये मिसळतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्या सगळी ही जी जीवन पद्धती आहे ती आज एक टीकेच्या पात्र झालेली आहे आणि लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतायत. हे जे आयसोलेशन आहे ते आयसोलेशन त्यांच्यामधली ही जी जनता आहे
त्यांना खूप प्रकर्षाने जाणवत होतं. परंतु परिस्थिती अशी आहे ना, की धर्माचा जो ओढा आहे तो इतका प्रचंड आहे, की त्याच्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा कदाचित त्या धर्मामध्ये लिहिलेल्या पण नसतील. परंतु तत्कालीन धर्मगुरू जे असतील किंवा अगदी साधा मौलवी त्यांच्या लोकॅलिटी मधला, त्यांनी एकदा सांगितल्यानंतर ती सीमारेषा ओलांडणं हे सामान्य मुस्लिमांना शक्य होत नाही. त्यामुळे एक बेचैनी होती, की माझ्याकडे संपूर्ण जगाने असं बघू नये. नॅचरली एखादा हिंदू कुठल्या समाजात गेला, अमेरिकन गेला, ब्रिटिश गेला, तर त्यांच्याकडे कोणी असं बघत नाही, माझ्याकडे का असं बघितलं जातं? असा एक प्रश्न सतत अरबी जनता आणि तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे कुठे ना कुठेतरी आपल्याला या सगळ्याचा तोटा होतोय. आणि संपूर्ण तुम्ही अस्तित्वच धोक्यात येऊन जाईल ह्या सगळ्याचं. ही भीती कुठेतरी जाणवत होती आणि केवळ अस्तित्वाची नाही, त्यांच्या आर्थिक उन्नतीशी सुद्धा हे सगळे संबंध जोडले गेलेले आहेत. तर त्या आर्थिक उन्नतीबाबत सुद्धा थोडंसं मी बोलते. आणि आपल्याला माहिती आहे की संपूर्ण मिडल ईस्ट मध्ये ज्या वेळेला आज ऑलमोस्ट सगळ्या देशांचं 70-80% राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते तेलाच्या निर्यातीमधून त्यांना मिळत होतं. आणि पुढच्या साधारणपणे 2 दशकामध्ये संपूर्ण जगाचा आज कल असा दिसतो की खनिज तेल वापरलं जाऊ नये. एक प्रकारे खनिज तेलाचा साठाही संपत येईल आणि ते न वापरता तंत्रज्ञानाचा वापर करून दुसरे पर्याय उपलब्ध करून दिले जातील. असं झालं तर 70-80% आपलं उत्पन्न हे धोक्यात आहे. म्हणजे समजा की तुम्हाला जर का आज ₹100 पगार मिळतोय, तो उद्या ₹20 पगार मिळायला लागला, तर तुम्ही जीवन जगणार कसे? म्हणून त्यांना हे जे ₹80 जी तूट आहे, ती तूट भरून काढण्यासाठी दुसरे तिथे इंडस्ट्रीज उभं करण्याची गरज आहे. आणि ते जर का नवं करायचं असेल, तर आजपर्यंत आपण जे केलं ते पुरेसं नाही. त्याच्यामध्ये काही ना काही बदल करण्याची गरज आहे. ह्याची जाणीव झालेली आहे. आणि तुर्की अल फैसल हे ज्या पदावरून काम करत होते त्यांच्यापर्यंत ही माहिती जी आहे ती जरूर पोहोचत असणार. नक्कीच. आता स्वातीजी, माझा एक शेवटचा प्रश्न, की हा जो दहशतवाद सुरू झाला, आता काही का होईना इस्रायल हमास या युद्धामध्ये कुठेतरी असं वाटायला लागलं की एक वेगळा मार्ग त्याच्यातून निघतोय आणि तो एक चांगला मार्ग असावा. तुर्कियन जसं म्हणतात की गांधीवाद घ्या तुम्ही म्हणून. तर ही असं म्हटलं जात आहे की तिसरं महायुद्ध कडे परिवर्तित होईल हे युद्ध. तर त्याची कुठेतरी ही सुरुवात झाली का आणि त्याचा शेवट हा कुठेतरी चांगला असेल का? खरंय, मी तर म्हणेन की गेल्या 1400 वर्षामधला एक निर्णायक असं वळण आपण त्या वळणावरती आलेले आहोत. आणि तुर्की अल फैसल यांनी एक प्रकारे ह्या समाजाला सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमचे मार्ग जे आहेत ते इथून पुढे तुम्हाला रसातळाला नेऊ शकतात. तेव्हा आज बदल करा. त्याच्यामध्ये आज बदल करणं शक्य आहे. जर का तुम्ही म्हणता तसं आपण म्हणू इरेला पेटलंय, तर हे महायुद्ध जे आहे त्याची व्याप्ती वाढू शकते. अन्य देश त्याच्यामध्ये जर का ओढले गेले तर मात्र एकंदरीतच संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये शांततेचा वातावरण राहील की नाही शंका आहे, अशी अवस्था आहे एकंदरीत. आणि त्यामुळे हा जो निर्णायक असा क्षण आलेला आहे त्यांच्यासाठी, तर हा निर्णय खुद्द त्या प्रजेनी घ्यायचा आहे. कोणी बाहेरचा माणूस त्याच्यामध्ये सुधारणा नाही करू शकत. आतलाच माणूस यायला पाहिजे आणि आतल्याच माणसांनी त्यांना ती जाणीव करून द्यायला पाहिजे. जी जाणीव आज तुर्कीयांनी करून दिलेली आहे. हे त्यांचं कौतुक आहे, त्यांनी केलं त्या गोष्टीचं. आणि जसा जगाने एक निर्णय घेतल्यासारखा दिसतो की आता इथून पुढे आम्हाला टेररिझम नको. टेररिझम करणाऱ्या ज्या कुठच्या संघटना आहेत त्या संघटनांना नेस्तनाबूत करा. त्यांचा काळ संपवा, हे युग संपवा आता. तरच आपण पुढच्या युगामध्ये प्रवेश करू शकतो. ही जी मानसिकता जगाची तयार झाली ती मानसिकता आज अरबी जनतेमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून तुम्ही बघाल की सौदी असेल, युएई असेल, हे जे देश आहेत त्यांनी पॅलेस्टाईनचा जो प्रश्न आहे
त्याला पूर्णपणे नाकारलेलं नाहीये, परंतु कुठेही हमासचं समर्थन सुद्धा केलेलं तुम्हाला दिसणार नाही. हा जो मोठा फरक आहे, हा फरक पहिल्यांदा येताना आपल्याला दिसतोय. ही पुढच्या काळाची नांदी आहे असं मी समजते. नक्कीच नक्कीच. आपण हा मुद्दा अगदी विस्तृत मांडलात. प्रेक्षकांना माझं सांगणं आहे की तुर्कियन काय म्हणाले, दहशतवाद म्हणजे काय, आणि दहशतवाद जाणून घ्यायचा असेल, एकदम इस्लामी मानसिकता जाणून घ्यायचं असेल, तर त्याचं उत्तर हे आहे. हे पुस्तक आम्ही 1-2 महिन्यात रिप्रिंट करतोय आणि आपल्यापर्यंत ते नक्कीच पोचेल. या पुस्तकाच्या अनुषंगाने आम्ही खरं म्हणजे हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की दहशतवादापासून आता शांततेकडे कुठेतरी सुरुवात झाली आहे. मी असं म्हणत नाही की मी सुतावरून स्वर्ग गाठेन, पण हे नव्हतं, ते आता सुरू झालंय. त्यामुळे जर तुम्हाला इस्लामिक दहशतवाद म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल, ते जाणून घ्यावंच लागेल, कारण आपलं जीवन त्याने आता हळूहळू व्यापायला सुरुवात केलेली आहे. तर त्याचं उत्तर हे पुस्तक आहे, इस्लामिक दहशतवाद जागतिक आणि भारतीय. स्वातीजी, आपण या चॅनलवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांना ही सुंदर माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. मंडळी, लक्षवेध हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.